नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा ठिकाणी आज आपण जे की तलाठी पदभरती 2025 साठी बघा मित्रांनो गणित बुद्धिमत्तेचे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्नोत्तर ठिकाणी कव्हर करत आहोत। बघा जसं की 2023 मध्ये मित्रांनो बघा ठिकाणी तलाठीची पदभरती घेण्यात आली मित्रांनो, त्या स्वरूपात बघा ठिकाणी आपल्या 2025 मध्ये देखील मित्रांनो बघा आपलं महाराष्ट्र शासन बघा जवळपास 2500 मित्रांनो बघा प्लस पदांच्या ठिकाणी बघा मेगा भरती मित्रांनो या ठिकाणी घेणार आहे। म्हणून काय करा मित्रांनो, जाहिरात लवकरच बघा मित्रांनो, जवळपास या 1 ते बघा 2 महिन्याच्या मित्रांनो आत बघा मित्रांनो जाहिरात देखील बघा या ठिकाणी प्रसिद्ध होऊन झाले मित्रांनो बघा। म्हणून काय करा बघा, तुम्ही आपली जाहिरात येण्याच्या अगोदरच बघा तुम्ही या ठिकाणी तयारीला लागा। ओके, जाहिरात येण्याच्या अगोदरच तयारीला लागणे या ठिकाणी बघा एक चांगली गोष्ट आहे। म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी आपण ही आजची सिरीज चालू केलेली आहे आणि हा आजचा बघा आपला भाग 1 आहे मित्रांनो। म्हणून काय करा, आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा पहिला सबस्क्राइब मात्र या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला मित्रांनो करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा 1 ते मित्रांनो 10 पर्यंतच्या सर्व समसंख्या बघा सर्व संख्यांची या ठिकाणी बेरीज आपल्याला करायची आहे। ओके, तर बघा मित्रांनो 1 ते 10 पर्यंतच्या सर्व या ठिकाणी संख्यांची बेरीज बघा मित्रांनो आपल्याला करायची आहे। तर बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी कशा रीतीनं काढू शकतो। तर बघा मित्रांनो एकदम सोप्या ट्रिक मी तुम्हाला बघा या ठिकाणी सांगून टाकतो। जर या प्रकारचा प्रश्न विचारला तर फक्त आणि फक्त एकच काम करायचं बघा, सरळ काय करायचं 1 ते बघा 10 घ्या मित्रांनो, 1 ते 10 1 ते 10 मध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी याच्या मधला अंक कोणता आहे तर 5 आहे मित्रांनो। मधला अंक कोणता आहे तर 5 आहे। सरळ 5 घ्या आणि याच्या समोर मित्रांनो बघा हा 5 कितव्या क्रमांकावर आहे तर 5व्या क्रमांकावर सरळ आणखी एक 5 समोर लावून टाका, झाला आपला प्रश्नाचा या ठिकाणी आन्सर बघा जे की क्रमांक बघा अ मित्रांनो 55 या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। जर तुम्हाला 11 ते 20 विचारलं तर बघा 11 ते 20 संख्यांची बेरीज विचारली, सरळ 11 ते 20 मधला अंक कोणता 15 घ्या आणि 15 कितव्या क्रमांकावर आहे 5व्या, झालं 155। पुन्हा समजा 20 विचारलं, 20 ते 30 जर विचारलं, समजा 20 ते 30 विचारलं तर 20 ते 30 मध्ये बघा एकदम मधला अंक कोणता 25 आणि मित्रांनो समोरचा आणि 25 हे कितव्या क्रमांकावर आहे सरळ 5व्या क्रमांकावर, झाला आपलं 255। सम बघा मित्रांनो असेच बघा इकडे जवळपास 81 ते 90 पर्यंत बघा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी करता येतो। ओके, 81 ते 90 पर्यंत। ओके, लक्षामध्ये असू द्या एकदम मित्रांनो सोप्या ट्रिक्स बघा या ठिकाणी मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या मित्रांनो माध्यमातून तुम्हाला देणार आहोत। म्हणून काय करा, अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा आणि काय डाऊट असतील तर बघा कमेंटमध्ये मित्रांनो सांगत चला। ओके, प्रश्न क्रमांक 2 बघा कशा स्वरूपाचा आहे बघा। शृंखला आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे। तर 10चा संबंध 98शी, 11चा 98 11शी, 11चा किती 119, पुन्हा 12चा 142, तर 13चा संबंध कशाशी या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी केलं काय बघा, जर आपण डोकं लावल्या समजा जास्त जर तुम्ही या ठिकाणी जर डोक्यावर जर ताण दिल्या तर तुम्हाला कोणती गोष्ट इथं आढळून येते तर काय बघा आढळून येते तर तुम्हाला मी डायरेक्टली स्पष्टीकरण दाखवतो। ओके, तर काय केलं ठिकाणी बघा 10चा वर्ग केलं, बरं 10चा वर्ग केलं आणि त्या 10चा वर्ग किती बघा 100। ओके, तर या 100 मधून फक्त 2 मायनस केलं, उरलं किती 98 या ठिकाणी घेतलं। पुन्हा 11चा वर्ग 121, 121 मधून 2 गेले 119 उरले। 12चा वर्ग 144, 144 मधून 2 गेले बघा 142 उरले। पुन्हा 13चा वर्ग 169, जर या 169 मधून बघा जर 2 मायनस केला तर बघा जे की 167 बघा आपला क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, मी काय म्हणतो बघा मित्रांनो, तुम्ही काय करा बुद्धिमत्तेचे बघा मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करा। कारण या ठिकाणी बघा मित्रांनो TCS असो किंवा IPPS असो, तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नाला मित्रांनो या ठिकाणी गोंधळवण्याचा प्रयत्न करते आणि अशा प्रकारच्या बघा मित्रांनो प्रश्नाला जवळपास बघा या ठिकाणी 90% विद्यार्थी मित्रांनो चुकतात आणि जे 10% मित्रांनो विद्यार्थी असतात बघा ज्यांचं मित्रांनो उत्तर बरोबर या 10%चं येतं त्यांचं मित्रांनो बघा ठिकाणी नाव मित्रांनो मेरिट लिस्टमध्ये येतं। म्हणून काय करा मित्रांनो बघा तुम्हाला या 90% न येता या 10% बघा आपल्याला या ठिकाणी यायचं आहे। म्हणून मित्रांनो बघा अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी सराव मात्र करत चला। ओके, बघा तिसरा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे
तर एक आगगाडी बघा 15 सेकंदामध्ये 600 मीटर अंतर कापते, तर तिचा ताशी वेग बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काढायचा आहे। तर बघा या ठिकाणी मित्रांनो बरेच आता विद्यार्थी काय म्हणतात की अशा सोप्या स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणार नाहीत, असे कसंही फालतू प्रश्न या ठिकाणी बघा तुम्ही देऊ नका। या प्रकारचं बघा बरेच जण या ठिकाणी बघा कमेंट या ठिकाणी करू शकतात, परंतु मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या, आपल्याला या ठिकाणी जर घर बांधायचं असेल तर मित्रांनो बघा त्या या ठिकाणी घराचा पाया मजबूत असणं बघा मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं असतं। म्हणून आपण काय करू मित्रांनो या ठिकाणी सध्या आपला आजचा हा भाग एक आहे म्हणून बघा मित्रांनो बेसिकचे बघा जे काही मित्रांनो सोप्या लेवलचे प्रश्न आहेत मित्रांनो ते बघा या ठिकाणी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा जसे जसे या ठिकाणी आपले समोर जाऊन भाग वाढत जातील तसे तसे मित्रांनो या ठिकाणी आपले जे मित्रांनो व्हिडिओचे आपले प्रश्न आहेत ते या ठिकाणी बघा टफ लेवलचे होत जातील। ओके, तर बघा प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कशा प्रकारे काढता येतं। तर बघा मित्रांनो सरळ काय म्हणलंय 600 मीटर अंतर 15 सेकंदात कापते ना, सरळ बघा आता काय करा, हे 600 मीटर अंशात घ्या आणि 15 सेकंद घ्या छेदामध्ये आणि घ्या याच्या गुणाकारात 18/5 घेऊन टाका, झाला आपला प्रश्नाचा या ठिकाणी राईट आन्सर। ओके, 18/5 आपण बघा मित्रांनो सूत्रानुसार घेतलेलं आहे। तर सूत्र कसं बघा मित्रांनो या ठिकाणी सूत्र जसं की मित्रांनो बघा या ठिकाणी वेळ, ओके वेग मित्रांनो बघा अंतर छेदामध्ये वेग गुणाकारात 18/5 ओके 18/5 या प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी सूत्र या ठिकाणी आहे बघा। आता काय करायचं आडवा तिडवा गुणाकार करून टाका, जसं की 5 × 1 = 5 5 × 1 = 5 उरलं किती 1 5 2 = 10 पुन्हा हा 0 इथं। ओके, आता 15 × 1 = 15 ओके 15 × 8 = 120, जर आता आपण 18 गुणाकार जर 8 केलं तर 18 मित्रांनो बघा या ठिकाणी होतात की 18 100 बघा 44 बघा, जे की मित्रांनो पर्याय क्रमांक बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, जर तुम्हाला 18चा पाडा येणार गेला सरळ तुम्ही अशा प्रकारे देखील गुणाकार करू शकता, जसं की 8 × 8 = 64 64ला 4 4 6 पुन्हा 8 8 आणि 6 झाले किती बघा 14 बघा, जो की या ठिकाणी 144 जे बघा क्रमांक या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके मित्रांनो बघा एक तुम्हाला बेसिकचा भाग म्हणून सांगतो, तुम्ही काय करा बघा एक ते मित्रांनो बघा 30 पर्यंतचे सर्व पाढे पाठ करा आणि 1 ते बघा 100 पर्यंतचे मित्रांनो कमीत कमी वर्ग बघा मित्रांनो या ठिकाणी पाठ करा आणि कमीत कमी 1 ते बघा 50 पर्यंतचे सर्व घनसंख्या मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून घ्या। ओके बघा कारण मित्रांनो बघा या ठिकाणी जर तुमच्या या ठिकाणी जर बेस 3 पक्के झाले तर तुम्हाला प्रश्नाचं कसलाही प्रकारच्या ठिकाणी राईट आन्सर काढण्यासाठी तुम्हाला बघा पाडा वगैरे या ठिकाणी गुणाकार भागाकार कसलाही प्रकारचा करायची गरज पडणार नाही। ओके बघा पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी चौथा प्रश्न काय म्हणतो, तर एका दुकानदारानं 5000 रुपये किमतीचा सोफा 25% नफ्याने विकला तर सोफ्याची विक्री किंमत किती असेल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ओके काही करायचं नाही, या प्रकारचा प्रश्न विचारला एकदम सोपी ट्रिक सांगतो, ती ट्रिक फक्त या ठिकाणी तुम्ही आजमावून बघा या ठिकाणी वापरून बघा। ओके मित्रांनो एकूण तो कितीचा सोफा आहे 5000चा, सरळ 5000 रुपये घ्या। आता याच्या गुणाकारात काय करा तर 25% नफ्यानं म्हणले बघा मित्रांनो हे किती हे 5000 रुपयाची मित्रांनो बघा रक्कम आहे ही या ठिकाणी 100% आहे, तरी देखील मित्रांनो या ठिकाणी काय त्या दुकानदाराला 25% नफा मिळाला आहे। ओके तर आपल्याला या ठिकाणी सोफ्याची विक्री किंमत विचारली, मग काय करा या 100 मध्ये हे 25 प्लस करा, आता टोटल किती झाले तर बघा 100 प्लस जर 25 केलं 125 झालं। आता सरळ हे याच्या गुणाकारामध्ये 125 घ्या आणि छेदामध्ये घ्या एकूण 100, आता हे 2 कॅन्सल करा हे 2 कॅन्सल करा, आता काय करा सरळ हे 125 गुणाकारामध्ये जर 50 केलं तर भेटतं आपल्याला आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर। ओके तर बघा आता याचा गुणाकार करू आपण या 125 या 125 आणि या 50चा। ओके आता 0 5 0 0 2 0 0 1 0, आता सरळ 5 5 25ला 5 हातच्याला 2 पुन्हा 5 2 10 10 2 झाले किती हातच्याचे 12 हातच्याला 1 पुन्हा 5 1 5 5 ने मित्रांनो किती झाले 6, म्हणजे आता 0ला 0 5ला 5 2ला 2 आणि 6ला 6 म्हणजे किती बघा मित्रांनो याची विक्री किंमत किती 6250 बघा, जी की मित्रांनो या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक ब
या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 5वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. या ठिकाणी बघा थोडंसं बाहेरचा आवाज आपल्याला बघा या ठिकाणी ऐकायला वगैरे येत असेल, परंतु तुम्ही काळजी वगैरे करू नका. थोडंसं बाजूच्या बिल्डिंगचं बघा मित्रांनो काम चालू आहे, त्यामुळे बघा मित्रांनो या ठिकाणी त्या जे बिल्डिंगवरचं काम चालू आहे मित्रांनो त्याचं थोडंसं या ठिकाणी बघा आवाज आपल्याला ऐकू येत आहे. ओके, तर बाकी वगैरे चांगलं आहे बघा. तर बघा प्रश्न काय आहे, तर धीरज व नीरज यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 आहे, फरक 27 आहे. तर नीरजचं वय किती, काय केलं बघा या ठिकाणी मित्रांनो डी. आपण काय डी म्हणजे धीरज घेऊ आणि एन म्हणजे नीरज. ओके, तर धीरजचं वय किती समजू 5 आणि नीरजचं 2 समजू, आणि याचा फरक किती बघा जे की 27 आहे मित्रांनो. काय 27 फरक. ओके, फरक म्हणजे काय मित्रांनो सरळ. आता फरक काय म्हटलं आहे 27 म्हणजे मित्रांनो काय करा या ठिकाणी 27 फरक मला लिहून बघा या ठिकाणी. आता या 5मधून जर 2 गेले उरले किती 3, हे 3 घ्या आणि 3 मित्रांनो 27ला भागा. आता 3 9 27 झाले. आता सरळ आता आपल्याला विचारलं कोणाचं वय, तर धीरज म्हणजे कोण बघा या ठिकाणी 5 आहे मित्रांनो बघा. ओके, धीरजचं मित्रांनो या ठिकाणी बघा वय किती आहे मित्रांनो बघा, सॉरी नीरज विचारलं बघा. तर नीरजचं मित्रांनो या ठिकाणी वय किती आहे बघा 2. आता सरळ जर आपण 9 गुणाकारात जर 2 केलं, जसं की 9 गुणाकारात 2 जर केलं झालं किती बघा 9 2 18 बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, एकदम मित्रांनो सोप्या स्वरूपाचे मित्रांनो प्रश्न आहेत बघा, जे की मित्रांनो तुम्हाला एकदम या ठिकाणी कमी वेळामध्ये जवळपास 10 सेकंदामध्ये मित्रांनो बघा एक प्रश्न तुम्हाला मित्रांनो सोडवता आलाच पाहिजे. ओके, प्रश्न क्रमांक 6 बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा हा प्रश्न थोडासा अवघड आहे मित्रांनो, जो की नातेसंबंधावरचा या ठिकाणी प्रश्नसंच आहे. ओके, तर बघा प्रीतीचा मुलगा मित्रांनो या ठिकाणी प्रवीण आहे बघा मित्रांनो. या ठिकाणी कोण, तर प्रीती मित्रांनो बघा या ठिकाणी आपण घेऊ प्रीती. तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रीतीचा मुलगा या ठिकाणी बघा जो की प्रवीण या ठिकाणी आहे बघा, या ठिकाणी आपण प्रवीण घेऊ खाली. ओके, मग पुन्हा बघा राम हा प्रीतीचा भाऊ आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा प्रीतीचा भाऊ या ठिकाणी आपण राम घेऊ बघा, राम हा प्रीतीचा भाऊ आहे. पुन्हा नीताला एक मुलगी आहे, तिचे नाव रीमा आहे आणि नीता ही रामची बहीण आहे बघा. नीताला एक मुलगी आहे आणि तिचं नाव रीमा आहे मित्रांनो, आणि बघा आणि नीता ही रामची बहीण आहे मित्रांनो. बघा जर नीता ही रामची बहीण असेल तर प्रीतीची देखील बघा या ठिकाणी मित्रांनो नीता ही बहीण असेल, आणि ही नीताची मित्रांनो या ठिकाणी मुलगी कोण आहे, तर बघा जो की मित्रांनो या ठिकाणी रीमा आहे. ओके, म्हणून बघा या ठिकाणी आपण रीमा घेऊन टाकू. ओके, आता पुन्हा बहीण आहे तर प्रवीणचे मित्रांनो बघा मित्रांनो प्रवीणचे या ठिकाणी बघा रीमाशी मित्रांनो बघा या ठिकाणी रीमाशी आहे बघा, लिहाची परिपूर्ण, परंतु मित्रांनो या ठिकाणी काय आहे तर रीमाशी. बरं रीमाशी नाते काय या प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रवीणचं रीमाशी नातं मित्रांनो बघा जो की क्रमांक ड मित्रांनो प्रवीण हा रीमाचा बघा मित्रांनो या ठिकाणी जो की मावस भाऊ आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. रीमाचा मित्रांनो रीमा हा मित्रांनो बघा मित्रांनो रीमाचा मावस भाऊ आणि रामचा मित्रांनो भाचा आहे, आणि हिचा मित्रांनो जवळपास चुलता आहे मित्रांनो, आणि हिचा मुलगा. ओके, याप्रमाणे बघा जे की या ठिकाणी राईट आन्सर बघा क्रमांक बघा ड जे की मावस भाऊ बघा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ओके मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी ए बी पुरुषाला ए आणि महिलेला बी या प्रकारची कसलीही संज्ञा तुम्ही वापरू नका. डायरेक्ट मी ज्या मित्रांनो या ठिकाणी पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं राईट आन्सर सोडवून दाखवलो, ही जर पद्धत तुम्ही वापरली तर बघा तुम्हाला मित्रांनो किती जरी अवघड किती जरी मोठा प्रश्न असला तर एकदम झटकीपटमध्ये प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर काढता येतो. ओके, प्रश्न क्रमांक 7 बघा कशा प्रकारचा आहे. तर बघा शेवटचा प्रश्न जे की 10,000 रुपये मुद्दलाचे 8% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती. एकदम मित्रांनो सोप्या लेवलचा प्रश्न आहे, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न देखील या ठिकाणी नीट प्रमाणात सोडवता येत नाही. तर बघा या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर आपण कशा प्रकारे काढू शकतो. तर मित्रांनो काय म्हणलं आहे 10 रुपये मुद्दलाने मित्रांनो, म्हणून काय करा 10,000 रुपये मुद्दल घ्या. आता याच्या गुणाकारात हे 8% दर, पुन्हा याच्या गुणाकारात हे 3 वर्ष सरळ व्याज. आता काय करा याच्या छेदामध्ये हे टक्के म्हटलं ना या ठिकाणी बघा 8% म्हणून याच्या छेदामध्ये घ्या 100%. आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, आणि या ठिकाणी किती आलं 100, आणि याच्या गुणाकारात 8 त्रिक 24. आता सरळ 24 एकच 24 आणि समोरचे 2 शून्य म्हणजे किती बघा जे की 2400 बघा मित्रांनो. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा या ठिकाणी बघा फक्त आणि 1000 रुपये बघा
1000 रुपये म्हणजे मित्रांनो जवळपास या ठिकाणी बघा हा एक शून्य कॅन्सल करा, हा एक करा, हा एक करा, म्हणजे बघा किती 240 बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचा योग्य आन्सर बघा जे की प्रक्रमांक अ या ठिकाणी असणार आहे, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. बघा कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी बघा ट्रिक्स कशा प्रकारे आपल्याला वापरायच्या आहेत. तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे बघा जे की मित्रांनो पोलीस भरतीला विचारलेले तलाठी भरतीला मित्रांनो बघा जे की 2023 मध्ये झालेल्या परीक्षेत विचारलेले प्रश्नसंच या ठिकाणी आपण म्हणू शकतो, जे की मित्रांनो बघा TCSचे मित्रांनो बघा मोस्ट IMP PYQ स्वरूपाची प्रश्नसंच होती. जर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीन भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.